नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता अधिक गंभीर बनत चाललाय। 6 जणांचा मृत्यू होऊन देखील खड्ड्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही। याच खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं शहरातील महापालिकेचं मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आलंय। नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा, नागरिकांचे जीव वाचवा, खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण अशा आशयाचं फलक घेऊन हे आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनस्थळी असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष छबू नागरे यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात। नाशिक शहरात रस्त्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। आपण बघू शकतो की महानगरपालिकेच्या बाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन केलं। आपण बघू शकतो की या ठिकाणी निषेध, नाशिकच्या रस्त्यांची खड्डे बुजवा, नागरिकांचे जीव वाचवा, खड्ड्यामुळे जीव गमावलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण करण्यात आलं। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष छबू नागरे आहे। आपण खड्ड्यामुळे 6 ते 7 मृत्यू झाले, आपण प्रशासनाकडे काय मागणी करतो? खरं म्हणजे हे सांगताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं की महानगरपालिकेच्या आणि प्रशासनाच्या चुकीमुळे 7 लोकांच्या नाशिक शहरामध्ये जीव गेले। त्या लोकांना 20 लाख रुपयाची मदत द्यावी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा आणि त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। ज्या प्रशासनाने 5 लाख रुपये दिले, शरम वाटते आम्हाला, पण ह्या प्रशासनाला आणि शासनाला शरम वाटली नाही 5 लाख रुपये कुणाच्या जीवाची किंमत लावताना। त्यामुळे आमची ही चीड आहे, नाशिककरांची चीड आहे। रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली जी भूमी होती, ही मंत्रभूमी होती, ही यंत्रभूमी झाली। आता यांनी ही गचाळभूमी करून टाकली। त्याच्या विरोधामध्ये हा नाशिककर, तरुण, महिला आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं। आणि आमची मागणी आहे, यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करा। खड्ड्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि आत्तापर्यंत झालेल्या खर्चाचं श्वेतपत्रिकांनी जनतेसमोर मांडावी, ह्या आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आज आम्ही इथे आंदोलन करतो आहोत। नक्कीच आपण बघू शकतो की इथं मोठ्या प्रमाणात महिला देखील आलेल्या आहे आंदोलनात। तसेच या ठिकाणी आपण बघ, नाशिकचा जीव स्वस्त की कंत्राटदारांचा फायदा मोठा, असे देखील फलक लावण्यात आले। असेच आता नागरिक देखील रस्त्यावर उतरू लागले आहेत। कॅमेरा पर्सन योगेश स्वामी, साहिल बेनसरे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।